झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी. नमस्कार, झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. आमोडे गावात शिवरात्री आनंदाने साजरी. जिल्ह्यातील 3 विद्यार्थी युक्रेनमधून परतले. वन विभागाच्या जागेवरील अतिक्रमण कारवाईचा बडगा. अंकाई किल्ल्यावर तलावात बुडून तरुणाचा भाविकाचा मृत्यू. चंद्रकांत पाटील हे कायमच, ह्याला कोण विचारतंय त्याला काय किंमत आहे. आता पाहूया सविस्तर बातम्या. साक्री तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांचे आदर्श असलेले छोटेसे आमोडे आंदणपूर गावात सर्व शिवशक्ती भक्तांनी महाशिवरात्री आनंदाने साजरा केली. यावेळी महामंडळेश्वर आदिशक्ती रत्नागिरीची महाराज यांनी व शिवभक्तांनी आमोडे गावात ढोल ताशे लावून आदिशक्ती ह्याचे भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत वयोवृद्ध भक्तांनी सुद्धा आनंदाने नाचून उत्सव साजरा केलाय. सकाळी 9 वाजेपासून शिव महादेवाच्या मंदिरात भजन गायन वादन करून रात्री जागरण करण्यात आले. सकाळी 11 वाजेपासून मां आदिशक्ती यांनी प्रवचन सत्संग करण्यात आलं. नंतर सर्व शिवभक्तांनी यावेळी महाप्रसाद घेतला. ह्या छोट्याशा गावात गेल्या 14 वर्षांपासून अतिशय आनंदाने महाशिवरात्री उत्सव साजरा केली जातो. कल्पेश मिस्त्री, झूम ऑन न्यूज, धुळे. भाग्य में भगवान ने सबको सब कुछ दिया है, बस हमारी झोली खाली होनी, उसको फैलाने वाले फैलानी चाहिए और झोली हमारी खाली होनी चाहिए. पहले से भरी नहीं होनी चाहिए, वो अच्छा लग जाएगी. अगर खाली झोली रखोगे तो परमात्मा भरते जाएंगे. मतलब धन आया तो देते रहो, कृपा बरसी आशीर्वाद देते रहो. हमारे पास कुछ भी है सब बांटते रहो एक दूसरों को. जिसके पास नहीं है हमें उसको देना है, याद रखना. तब परमात्मा खुश होंगे. हम गरीबी कैसे मिटाए, हम लाचारी बेबसी कैसे मिटाए, हम बीमारियां कैसे मिटाए. हम एक दूसरे का साथ देंगे तब, हम एक दूसरे को साथ लेंगे तब. प्यारे बच्चे, सबको एक समान करेंगे तब. आज मैं इतनी खुश हूं, भगवान में भगवान है. और मैं जब कल आई तो मुझे भगवा ही भगवा नजर आ रहा था. आनंदपुर की बहार है ये, याद रखना. आनंदपुर की शान है भगवा, और भगवान की भवानी का रूप है भगवा. भगवा कौन धारण करती है? शक्ति. तो आनंदपुर की बहार है भगवा, कभी उतारना नहीं अपने से. ये देवलोक की शान है, याद रखना. तुम सोचती आनंदपुर में हमारा देखा जा रहा है, ये देवलोक में देखा जा रहा है कि माँ का एक घर है, माँ का एक परिवार है जो भगवान में रंगा हुआ है. याद रखना, जो परमात्मा का है. अपने मन को भी भगवान बना लो, अपनी आत्मा को भी भगवान बना लो प्यारे बेटे. फिर हमारा तुम्हारा आदान और प्रदान करने में आनंद आएगा. मैं अभी आनंदपुर में गई भ्रमण करने के लिए, तो कई बच्चे मुझे मिले जो दारू पीते हैं. उनसे वार्तालाप, मुझे बहुत दुख हुआ. आज मैं महाशिवरात्रि पे ये भगवान शंकर से प्रार्थना करना चाहती हूँ कि आज से पहले 1 साल बच्चों ने जो भी गलती की, मेरे देवादिदेव महादेव सबको माफ कर दे. किसी से भी हुई सबको माफ कर दे, जाने अनजाने में हुई सबको माफ कर दे, दिन रात में हुई सबको माफ कर दे. महादेव अपनी कृपा सब पे बरसा दे, अपनी कृपा सब पे बरसा दे. क्योंकि कल मेरे बच्चों ने महाशिवरात्रि मनाई थी, मालूम है आपको. महादेव को इतना दुख हुआ, और आज मुझे कुटिया में बोल दिया अभी तुझे यहाँ पे रहना है महीने 15 दिन. तेरे बच्चे बिखर गए, तेरे बच्चों के घरों में चोर घुस गए, आके भ्रमित करते हैं, तेरे बच्चे को लूट रहे हैं. खोखले हो गए, कमजोर हो गए, याद रखना. हर
वो तो मेरी शान था। 15-16 साल हो गए मुझे यहाँ पे आते हुए। कितना समय लगा यहाँ तक पहुंचने के लिए? वर्ष कितने लगे मुझे? कितने वर्ष लगे? कितने साल से हम मना रहे हैं उसको बेटे? 8 शक्ति आवाज करती। तो प्यारी बेटी, अपने आप को तुम पहचानो कि तुम लक्ष्मी का, तुम शक्ति का अंश हो। तुम अपने अंदर शक्ति बहुत जल्दी प्रकट कर सकती हो, बहुत जल्दी उसको मिल सकती है। पर झूठ बोलना बंद कर दो, घृणा करना बंद कर दो, धोखा देना, निंदा करना, अपमान करना, मोह करना त्याग कर दो। याद रखना, सिर्फ करना है क्या? कर्म। अर्थ के लिए कर्म करो, व्रत करो। याद रखना, शिवरात्रि का व्रत किया ना, उसका फल तुम्हें मिलेगा। अभी हम कैसे व्रत करें और कैसे अर्थ की प्राप्ति करें, हम अच्छा जीवन कैसे जिए। भगवान बोलते हैं कि हम बहुत दुखी हैं, प्राणी बोलते हैं भगवान से हम बहुत दुखी हैं, पर भगवान तो बोलते हैं मैं सुख करने के लिए तो आया हूं, तुम सुखी तो हो जाओ। कैसे होगे? हमें कर्म करने हैं। याद रखना, कभी मेहनत से पीछे हटना नहीं, कभी झूठे के सामने झुकना नहीं, कभी किसी की संपत्ति पे दृष्टि नहीं डालना। याद रखना, कर्म प्रधान होता है। अगर ये कर्मों में हम पूर्ण हो जाएंगे तो परमात्मा के चरणों के दास हो जाएंगे। अगर हमने किसी की संपत्ति पे नजर डाल ली या चोरी छपटी से धोखा देकर उसको हड़प लिया, उसका राजपाट, उसकी गद्दी, उसका सिंहासन, तो किसका अपराधी बनेगा संसार में? भगवान का, उस परमात्मा का। याद रखना, जो कभी माफ नहीं किया जाता। अपनी मेहनत से कमाओ, अपनी मेहनत से खाओ, उसमें सबसे बड़ी संतुष्टि है। याद रखना, आजकल के शौक बढ़ गए हैं। पहले हम अच्छे थे, चूल्हा का जो मिट्टी जंगल में रहते थे, मिट्टी का चूल्हा जलाते थे, 2 रोटी खाते थे, भगवान के नाम जपते रहते थे, माला बस। अभी तो ये भी चाहिए, वो भी चाहिए, वो भी चाहिए, सब कुछ चाहिए। अभी शौक सुविधाएं बढ़ गई हैं। याद रखना, पर हम उनका उपयोग कैसे करें? हम उस मार्ग पे कैसे चले कि हम उनका उपयोग भी करें और उनसे बचे भी रहे। सिर्फ ये सोचो कि मैं तो परे हूं, इससे परे हूं, ये तो सिर्फ मेरे 2-4 दिन के लिए मेरे पास आया है, कुछ पल के लिए फूल आया है, मैं इसको भोजन में डाल दूंगी और तुम्हारे अंतर में वास कर जाएगा। चला गया ना, चला गया। तो मैं तो मोह नहीं किया ना इससे। मोह करना त्याग कर दो, मोह नहीं करना किसी वस्तु से, त्याग करना सीखो, त्यागी बनो। याद रखना, जो साधु संत होते हैं सब त्यागी बनते हैं, तब जाके तपस्वी होते हैं। और जो जपता है वही तप करता है, और जो जिसने तप करना शुरू कर दिया वो व्रत करता है, व्रत करता है वो अर्थ कार्य करता है, अर्थ के लिए कार्य करता है। अर्थ करने के बाद उस संसार में एक अच्छा जीवन जी के जाता है, एक खुशहाली जीवन जीता, अपने परिवार को खुश रखता है, रोजी रोटी कमाता है, पर धर्म और सत्य पर चलाते हुए करना पड़ता है। पर आजकल जो बोलते हैं जितना बड़ा उतना ही खोटा, जितना बड़ा होगा उतना ही वो मारधाड़ करेगा, लूट खसोट करेगा, पाखंड रचाएगा। एक जीने की चाह। याद रखना, जीवन देना है और जीवन जी के जाना है। आज ये महादेव का आशीर्वाद बरस रहा है तुम पे, उसकी कृपा बरस रही तुम पे। जो शब्द है ये उन मैं यहाँ बोल रही, पर वो बोल दे रहा है तुमको, उसने अपनी कृपा बरसाई है तुम्हारे ऊपर। इससे सब बच्चों को शिवरात्रि की शुभकामनाएं। कभी घबराना नहीं, कभी कभी डर लगे ना सपनों में, रुद्राक्ष का हाथ ले लेना और माँ का, शिव का ध्यान कर लेना, वो शक्ति तुम्हारे पास पहुंच जाएगी। घर में बैठे उपाय कर लेना, ये सब तुम सबको आशीर्वाद मिलेगा, सबको कृपा बरसेगी। बहुत बहुत आशीर्वाद। हर हर महादेव। शिवरात्रि की शुभकामनाएं। आज हमारी आदि शक्ति की आदि रूपों ने, है ना, आदि शक्ति की आदि रूपों ने कितना अच्छा नृत्य किया। अरे मेरी महादेवी हो, तुम भी तो नृत्य कर लिया करो, तुम बैठी रहती हो। शिवरात्रि तो एक बोलते ना, नाचने गाने का दिन होता है, हंसी खुशी मनाने का दिन होता है, रोने धोने का नहीं होता, चुगली चपटी का
भगवान नहीं मिलेंगे। भजन में भी भगवान है, पर प्रेम कहाँ से जागृत होता है? भजन से। एक तो भजन ध्यान करना हो गया, एक भजन गाना हो गया। तो भजन गाना चाहिए और कभी कभी उसको खुश करना चाहिए। किसके लिए? परमात्मा को खुश करना चाहिए। तो हमारी बेटियों ने कितना अच्छा नृत्य किया, तुम भी तो कभी किया करो। है बेटियों, किस किस को नाचना आता मुझे बताओ, बताओ किस किस को नृत्य आता है बेटियों? आता है? हाथ तो उठाओ। अच्छा, लड़ना किसको आता है? लड़ना किसको आता है मुझे बताओ? आता है ना सबको? हाँ? अरे भगवान ने आंखें दी है, मुंह दिया है, हाथ पैर दिया चलाने के लिए। एक बेटी हमारे घर में बीमार हो गई थी, मैंने बोला रोज नाचा करते, रोज नाचा कर। वो बोलते कभी मैंने नाची नहीं। मैं बोला नाच, ठुमके लगाएगी तेरा सारा सही हो जाएगा। अगर देखो तुम बीमारियों को पालोगी ना, बैठ के बीमारियां हो जाओगी, बीमारी का घर हो जाओगी। और जब तुम इस शरीर को मशीन बना लोगी ना, तो मशीन की तरह तुम काम करोगी। याद रखना, इंसान को बीमार का वो 2-4 दिन के लिए मेरे पास आया है, कुछ पल के लिए फूल आया है, मैं इसको भोजन में डाल दूंगी और तुम्हारे अंतर में वास कर जाएगा। चला गया ना, चला गया। तो मैं तो मोह नहीं किया ना इससे। मोह करना त्याग कर दो, मोह नहीं करना किसी वस्तु से, त्याग करना सीखो, त्यागी बनो। याद रखना, जो जो साधु संत होते हैं सब त्यागी बनते हैं, तब जाके तपस्वी होते हैं। और जो जपता है वही तप करता है, और जो जिसने तप करना शुरू कर दिया वो व्रत करता है। व्रत करता है वो अर्थ कार्य करता है, अर्थ के लिए कार्य करता है। अर्थ करने के बाद उस संसार में एक अच्छा जीवन जी के जाता है, एक खुशहाली जीवन जीता है, अपने परिवार को खुश रखता है, रोजी रोटी कमाता है, पर धर्म और सत्य पे चलाते हुए करना पड़ता है ये। पर आजकल जो बोलते हैं जितना बड़ा उतना ही खोटा, जितना बड़ा होगा उतना ही वो मारधाड़ करेगा, लूट खसोट करेगा, पाखंड रचाएगा, ढोंग रचेगा, मतलब एक दूसरे से चोर चुपटी करके काम कर लेगा, अपना छल कपटी करके। हमें बड़ा कैसे बनना है याद रख, बड़े सब बनो। बड़े भगवान भी हैं, बड़े सब बनो। बड़ा बनना के बड़े बने रहना कैसे पड़ता है? छोटों से प्यार करना, सबका सम्मान करना, आत्मा से बड़े हो जाना। याद रखना, ये नहीं कि धन दौलत से और रंग रूप से बड़े हो जाओ, दिल से बड़े हो जाओ। जो दिल से बड़ा हो गया परमात्मा का हो गया। याद रखना, साधु संतों के पास क्या रहता है? दिल ही तो रहता है। तो दिल कितना बड़ा है याद रखना, जो सारे संसार को समा के चलता है और सबके लिए प्यार रखता है, सबके लिए भाव रखता है कि मैं इनका कुछ भला करूं, मैं इनका कुछ अच्छा करूं। तो प्यारे बच्चों, जब भी कर्म करना है तब भी करना है, व्रत भी करना है, और अर्थ के लिए हमें खूब मेहनत करनी है। मेहनत करोगे तो धन आएगा, याद रखना। पर बेईमानी से धन किसी का कमाना नहीं, मेहनत से कमा के खाना है। नहीं तो जैसा कमाओगे पानी की तरह ऐसे निकल भी जाता। प्यारे बच्चा, अपने भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न उशिरा बागळून यवतमाळ जिल्ह्यातील 7 विद्यार्थी MBBSचे शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला गेले होते। त्यापैकी 3 विद्यार्थी मायदेशी परत आले आहेत। रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे विद्यार्थी संकटात सापडले आहे। त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा ही मोहीम राबविण्यात येत आहे। 7 पैकी 3 विद्यार्थी दिग्रसला सुखरूप घरी आले आहेत, त्यामुळे पालकांचा जीवही भांड्यात पडला आहे। घरी परत आल्यामध्ये ऋषिकेश राठोड, प्रतीक्षा राठोड आणि हिमांशु पवार यांचा समावेश आहे। भारतात परत येत असताना ह्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागलाय। आताही युक्रेनमध्ये अडकून असलेल्या भारतीय मित्रांना परत आणण्यासाठी विद्यार्थ्यांकडून याचना केल्या जात आहेत। कल्याण ग्रामीण भागात वन विभागाची मोठ्या प्रमाणावर जमीन असून ह्या जमिनीवर आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर अतिक्रम झाले आहे। वन विभागाच्या मालकीच्या हेटुटुने, बाल, धामणघाट ह्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रम करत आहेत। 40 नव्हे तर फार्म हाऊस देखील थाटण्यात आले आहेत। ह्या अतिक्रम करणाऱ्यांवर वन विभागाकडून नोटीस धाटत संबंधित जागा मालकीचे पुरावे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत।
मात्र संबंधितांकडून कोणतेही पुरावे प्राप्त न झाल्याने आज वन विभागाने अधिकाऱ्यांनी ह्या अतिक्रमणावर कारवाई करत फार्म हाऊस आणि बैठकीचे 40 बांधकाम तोडले आहेत। ह्या कारवाई दरम्यान वन विभागाच्या पथकाला विरोध करण्यात आलाय, मात्र विरोध डावलून SRPच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान स्वतःची आणि प्रशासनाची फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी वन विभागाच्या जमिनीवर केलेल्या बांधकामाबाबत खरेदी विक्रीचे व्यवहार करू नये असे आवाहन वन विभागाकडून रघुनाथ चिन्हे यांनी दिले आहे। येवला तालुक्यातील अंकाई किल्ल्यावर असलेल्या तलावामध्ये बुडून एका तरुण भाविकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। अशोक कानकाटे असे या तरुणाचे नाव असून हा पहाटे तलावात आंघोळ करण्यासाठी गेला होता, पण पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे। आदळआपट करून वादळी अधिवेशन होत नाही। मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे, आमच्या 170ची ताकदीला कायम आहे, त्यामुळे कसलं वादळ निर्माण करणारे कुठेतरी फुंकार मारत त्यांना वाटतं वादळ आले, अशी वादळ येत नाही। वादळ 2.5 वर्षांपूर्वी आले, त्यांच्यामुळे सगळे झोपले, ते अजून उठले नाही। विरोधकांनी प्रश्न विचारावे, आपण सदस्यांना लोकशाही मानतो, दिल्लीत राज्यसभेत संसदीय लोकशाहीला किंमत नसेल, महाराष्ट्रातील विधानसभेला मोठी परंपरा आहे, त्यानुसार विरोधी पक्ष कायम करावे। राज्यातील मुख्यमंत्री हे राजकीय सामाजिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेत आहेत, भविष्यात ते महाराष्ट्रभर फिरतील, महाविकास आघाडी भक्कम करतील। अधिवेशन वादळी असणार आहे असं आज तुम्ही सामनाचा अग्रलेख वाचलं तर तुम्हाला कळेल, आदळआपट म्हणजे वादळ नाही, आदळआपट करतील। आदळआपट करून का प्रश्न सुटणार नाही, आदळआपट करून काय ठाकरे सरकारला साधा चरोटाही उठणार नाही। काल मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ, आमदार, प्रमुख नेते हे छगन भुजबळांच्या निवासस्थानी जमले होते आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे ना, आमची 170ची ताकद कायम आहे, त्याच्यामुळे कसलं वादळ निर्माण करणार तुम्ही? कुठेतरी फुंकर मारतात आणि त्यांना वाटतं वादळ आलं, अशी वादळ वगैरे येत नाहीत। वादळ 2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्रात आलं, त्याच्यामध्ये सगळे झोपले, ते अजून उठलेले नाहीत। अधिवेशन उत्तम प्रकारे चालावं, राज्याच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी, विरोधकांना अधिकार आहे प्रश्न उपस्थित करण्याचा। आपण संसदीय लोकशाही मानतो, भले ती लोकसभे राज्यसभेत त्या संसदीय लोकशाहीला किंमत नसेल, तरी महाराष्ट्रातल्या विधानसभेला एक परंपरा आहे फार मोठी, आणि त्या परंपरेनुसार विरोधी पक्षानं काम करावं। सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, विरोधी पक्षाला त्याने प्रश्न विचारावेत, सरकार उत्तर देईल, आणि मला असं वाटतं की हेच राज्याच्या हिताचं आहे। राजकीय कार्यक्रमातून सक्रिय आणि सहभागी झालेले आहेत, आणि भविष्यात मुख्यमंत्री अधिक सक्रिय होतील, महाराष्ट्रात जातील, महाराष्ट्रात फिरतील, आणि महाविकास आघाडी अधिक मजबूत आणि घट्ट करण्यासाठी त्यांचं नेतृत्व हे अधिक सक्षम होईल। सर, काल जर आपण एक गोष्ट नोटीस केली असेल तर कालच्या देवेंद्र फडणवीस यांच्या PC चंद्रकांत पाटील दादा ज्यावेळी बोलले होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना थांबवलं प्रश्न विचारताना, की त्यांना प्रश्न विचारू नका, मला प्रश्न विचारा, माझी PC आहे असं म्हणाल। हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे। चंद्रकांत दादा पाटील नेहमी मित्रांविषयी म्हणतात, त्याला काय किंमत आहे, ह्याला काय किंमत आहे, त्याला कोण विचारत आहे। त्यांनी आता स्वतःची किंमत काय, प्रदेशाध्यक्ष असूनसुद्धा ही ठरवावी, एवढंच मी सांगेन। मला त्यांची दया येते, मला त्यांच्याविषयी सहानुभूती आहे। थँक्यू। रत्नागिरीत सेजल डायमंड क्रीव ह्या बॅनरखाली राज्यस्तरीय फॅशन डिझायनिंग स्पर्धा संपन्न होणार आहे। ह्या स्पर्धेसाठी तब्बल 40 स्पर्धकांनी मॉडेल निवड झाली आहे। सदर स्पर्धा ही वेगवेगळ्या घटकांमध्ये घेतली जाईल। 3 वर्षापासून ते खुल्या गटापर्यंत स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे।
तसेच ब्युटी कॉन्टेस्ट ह्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ऑडिशन घेऊन स्पर्धक निवडले गेले असल्याचे ह्यावेळी त्यांनी सांगण्यात आले आहे. हां, माझं नाव श्रुती संतोष काळे. मी फॅशन शोमध्ये पार्टिसिपेट केलं आहे. आमचा फॅशन शो 4 तारखेला सावरकरला आहे आणि माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. स्टार्टिंगला थोडीशी नर्वस होते, पण नंतर सगळे स्टेपिंग्स वगैरे सगळ्या बारीक बारीक गोष्टी शिकवल्या गेल्या मला आणि खूप छान वाटलं मला पार्ट घेऊन. मी आता 8वीत आहे. हां, तुला आता 8वीला आहेस, पुढे जाण्यासाठी हा प्लॅटफॉर्म नक्की चांगला आहे, तुझं काय मत आहे? मला आत्ता तरी मला असं ठरवलं आहे की मला मॉडेलिंगमध्ये करिअर करायचं आहे आणि बाकी काय म्हणजे असं ठरलं नाही आहे अजून. महावितरणच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी गेल्या 9 दिवसांपासून कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. ह्या आंदोलनाचा 9वा दिवस तरी देखील महाविकास आघाडी सरकारने ह्या आंदोलनाची दखल घेतली नाहीये. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून येणाऱ्या 4 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. तर लोकप्रतिनिधींना सार्वजनिक कामात सहभाग होऊ देणार नाही असाही इशारा देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. पाहिजे आणि शेतकऱ्याला आलेली बोगस वीज बिलं दुरुस्त करून दिली पाहिजेत. या मागणीसाठी गेले 9 दिवस या ठिकाणी बेमुदत धरणं आंदोलन चालू आहे. त्याचा पुढचा टप्पा म्हणून येत्या 4 तारखेला सकाळी 11 वाजता संपूर्ण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये चक्का जाम आंदोलन करायचा निर्णय झालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी सकाळी 11 वाजता शांततेच्या मार्गाने येऊन रस्ता रोको करून ही मागणी केवळ कोल्हापूरच्या शेतकऱ्यांची नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आहे. हे महाराष्ट्रातल्या सरकारला दाखवून द्यायचं आहे. कारण काही लोक जाणीवपूर्वक असा समज करून देत आहेत की कोल्हापूरच्या काही लोकांचीच ही फक्त मागणी आहे. आज महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी जाऊन विधिमंडळामध्ये तुम्ही आवाज उठवा. भलेही तुम्ही विरोधी पक्षातले असा की सत्ता पक्षातले असा, परंतु दिवसा वीज हा आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नावर जर तुम्ही आवाज उठवला नाही तर 4 तारखेनंतर तुम्हाला कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये भाग घेऊन देणार नाही असाही इशारा आम्ही सगळ्यांना दिलेला आहे. उस्मानाबाद शहरात गेल्या 1 महिन्यापासून चोरट्यांची दहशत पसरवली असून नागरिक स्वतःच्या हातात काट्या शस्त्र घेऊन रात्रीची गस्त करत आहेत. मात्र ही गस्त धोकादायक असून ती बंद करा. एक घटना सोडली तर पुन्हा एक घटना चोरी झाली आहे. नाही केवळ सोशल मीडियावर जुने कुठलेही व्हिडिओ टाकून अफवा पसरवल्या जातात. अशा अफवा पसरवू नका व विश्वास ठेवू नका. घरे सुरक्षित राहा व दक्षता घ्या. संशय आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयांशी संपर्क करा, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी केले आहे. नागरिक मात्र दहशतीत असून पोलिसांनी आणखी पेट्रोलिंग वाढवावी, भीती कमी करावी अशी मागणी होत आहे. 3 दिवस मागे एक CCTV फुटेज व्हायरल झालेला होता. त्यामध्ये 3 चोर दिसत होते. पण तो मी तुम्हाला एक्सप्लेन केला की हे सगळं र्युमर्स आहे. क्योंकि जो CCTV फुटेज व्हायरल झाला होता तो यूट्यूबमध्ये तुम्ही जाऊन बघितले तो 3 वर्ष मागचा CCTV फुटेज होता. तो रुमर्समुळे तुम्हाला कळणार नाही की ॲक्च्युअल घडला काय होता आणि जेन्युइन काय होता. तो त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करतो की अशा प्रकारच्या सोशल मीडियाचा गैरवापर करू नये. तुम्हाला जे काही संशय वाटता तो आमच्यासोबत शेअर करा. सोशल मीडियावर शेअर केले तो र्युमर्स वाढवून अननेसेसरी लोकांना त्रास होणार आणि भीतीचा वातावरण निर्माण होणार. सिव्हिलियन्स पेट्रोलिंग करतात. सिव्हिलियन्स पेट्रोलिंगची गरज नाही. आता मी मगाशी पण सांगितलं की आपला जबरी चोरी डिटेक्टेड झालेली आहे. लोकांना आम्ही आतमध्ये केलेलं आहे, रिकव्हरी पण केलेली आहे. आमची टीम खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि आता मागच्या 1 महिन्यामध्ये एकही जबरी चोरीचा प्रकार आनंदनगरमध्ये नाही. तर तुम्हाला घाबरायची काय गरज नाही. तुम्ही आपल्या घरी जाऊन व्यवस्थित तुम्ही तुमच्या लाईफ स्पेंड करा. आणि अजून मी आवाहन करतो की तुम्ही स्वतःची सुरक्षेसाठी एक बेसिक जो आहे की आपल्या घरी तुम्ही CCTV लावू शकता आणि तुमचं CCTV फुटेज तुमच्या फोनवर बघू शकता. काय कळलं तर तुम्हाला. आणि CCTV ऑडिटिंगचा पण एक कॉन्सेप्ट आहे की पूर्ण दिवसामध्ये काय घडला
तर तुम्ही एकदा बघितले की मागच्या दिवशी काय घडला होता. आपण एकदा चोरी होती ते आपण बघतात की काय झाला होता, पण प्रत्येक दिवशी आपण CCTV आपण बघत नाही. तो CCTV ऑडिटिंग पण तुम्ही करू शकता की तुम्हाला काय संशयित वाटला, तो चोरीपर्यंत तुम्हाला वेळ बघायचा नाही, तुम्ही आधी आम्हाला येऊन म्हणू शकता की असा संशयित लोक आमच्या घरी पासून फिरत होते, तुम्ही लक्ष द्या, तो आम्ही घेणार ॲक्शन. तो आम्ही आहे तुमची मदतसाठी. उस्मानाबाद पोलीस तत्पर आहे तुमची मदतीसाठी. सासरच्या मंडळीकडून माहेरकडून सतत लाख रुपये आणण्याची होत असलेली सततची मागणी आणि सासरकडून केलेल्या जाणाऱ्या आतोनात छळाचा कंटाळून 22 वर्षीय वहिवाद प्रांजली हिने मंगळवारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. सदर घडलेल्या ह्या घटनेत परिसरात हळहळ व्यक्त आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात येत असलेले वाहेगाव येथील रामचंद्र मनाळ यांची मुलगी प्रांजलीचे औरंगाबाद येथे राहणाऱ्या अक्षय तारेराव शिंदे यांच्याशी 14 महिन्यांपूर्वी मोठ्या थाटामाटात विवाह लावून दिले होते. लग्नानंतर पती अध्यक्ष तातेराव शिंदे, सासर तातेराव खंडेराव शिंदे व सासू कमलाबाई तातेराव शिंदे यांनी प्रांजली हिच्या माहेरकडून 7 लाख रुपये आणण्याची मागणी केली होती. मात्र ती पूर्ण होत नसल्याने पती तसेच सासू सासऱ्यांनी प्रांजलीचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला. सततच्या तगादाला कंटाळून आणि मानसिक छळाला सहाय्यक झालेले अखेर प्रांजलीने मंगळवारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ह्या घटनेत परिसरात हळहळ व्यक्त केले जात असून मुलीच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या पती आणि सासू सासऱ्यावर गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा करावी या मागणीकरिता काल वाळूज पोलीस ठाण्यात मुलीच्या नातेवाईकांनी तसेच गावकऱ्यांनी ठिय्या मांडत जोपर्यंत आरोपीवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी आक्रमक भूमिका साकारली होती. माझं नाव दामोदरराव बडके, मी वायगाव सरपंच. आमच्या गावातील प्रांजली अक्षय शिंदे हिचा विवाह 17 डिसेंबर 2021 रोजी म्हणजे 14 महिन्यापूर्वी औरंगपुरा हडसुली येथील अक्षय शिंदे याच्याशी झाला. त्यानंतर लग्न झाल्यापासून 1 ते 1.5 महिने त्यांचा संसार व्यवस्थित चालला, पण 1.5 महिन्यानंतर रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज न आल्याने चालक वाहनावरील ताबा सुटून वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाले आहे. ही घटना धुळे तालुक्यातील डांगुणे गावाजवळ घडली असून ह्या तेलाचा टँकर पलटी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिकांनी तेल जमा करण्यासाठी एकच गर्दी केली होती. ह्या निमित्ताने का होईना किमान महिन्याभराचा तेल घरात येईल ह्या अपेक्षाने लोकांनी मिळालेल्या त्या भांड्यात तेल घरी आणले आहे. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. आमोडे गावात शिवरात्री आनंदाने साजरी. जिल्ह्यातील 3 विद्यार्थी युक्रेनमधून परतले. वन विभागाच्या जागेवरील अतिक्रमण कारवाईचा बडगा. अंकाई किल्ल्यावर तलावात बुडून तरुणाचा भाविकाचा मृत्यू. चंद्रकांत पाटील हे कायमच, ह्याला कोण विचारतंय त्याला काय किंमत आहे. ह्या होत्या दिवसभरातील सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.